मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। सिंदखेड राजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे। पवनार ते पत्रादेवी या महाराष्ट्र शक्तीपीठ एक्सप्रेससाठी 86,300 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। नागपूर ते गोवा दरम्यान बांधण्यात येणारा एक्सप्रेसवे 760 किलोमीटर लांबीचा असणार आहे। हा मार्ग माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई शक्तीपीठ, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, 2 ज्योतिर्लिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबूर यांना जोडले जाणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओकडे वळण्याच्या आधी तुमच्यापैकी फक्त 2.1% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। मित्रांनो, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या शहरांनाही हा महामार्ग जोडला जाणार आहे। हा एक्सप्रेसवे देशातील दुसरा सर्वात लांब एक्सप्रेसवे ठरणार आहे। या एक्सप्रेसवेमुळे 21 तासांचे अंतर फक्त 8 तासांवर येणार आहे। महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राज्य सरकारने नागपूर आणि गोवा दरम्यान एक्सप्रेसवेची घोषणा केली होती। 760 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्रातील 11 जिल्हे जोडणार असून त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे। आता नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी 21 तासांचा अवधी लागतो, मात्र एक्सप्रेसवे तयार झाल्यानंतर हे अंतर तुम्हाला अवघ्या 8 तासात पार करता येणार आहे। नागपूर ते गोवा दरम्यान बांधण्यात येणाऱ्या एक्सप्रेसवेला शक्तीपीठ एक्सप्रेस असे नाव देण्यात आलं आहे। वास्तविक तो महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी या 3 शक्तीपीठांना जोडला जाणार आहे। हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यामुळे सर्वसामान्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच फायदा होणार आहे। वास्तविक नागपूर आणि गोवा जोडल्यामुळे निर्यात आणि आयात व्यापार वाढणार आहे। याशिवाय शक्तीपीठ द्रुतगती मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे। द्रुतगती मार्ग कार्यान्वित झाल्यावर तो मुंबई आणि पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरांमधून जाणारा गोवा आणि नागपूर दरम्यानचा वेगवान गतिमार्ग होईल। त्याचबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध कृषी आणि औद्योगिक प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। या सगळ्यांमुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत। तर मित्रांनो, या शक्तीपीठ एक्सप्रेसवेसाठी तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये जरूर सांगा।